अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मधील वाद आता चांगलाच तापला आहे। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तुषार भारतीय आणि युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार सचिन भेंडे यांच्यातील संघर्ष आता थेट निवडणूक आयोग आणि आरओच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरत आहे। या प्रकरणावर तुषार भारतीय यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 मधून भारतीय जनता पार्टीकडून तुषार भारतीय तर युवा स्वाभिमानी पार्टीकडून सचिन भेंडे निवडणूक रिंगणात आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोन उमेदवारांमधील वाद चर्चेचा विषय ठरत आहेत। तुषार भारतीय यांनी गंभीर आरोप करत सचिन भेंडे हे अमरावती महानगरपालिकेचे कंत्राटदार असल्याने त्यांना उमेदवारी कशी देण्यात आली असा सवाल उपस्थित केला होता। या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी अर्थात आरओकडे आक्षेप नोंदविण्यात आला। मात्र निवडणूक आयोगाने सचिन भेंडे यांच्या बाजूने निर्णय दिला आणि त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे। यानंतर तुषार भारतीय यांनी या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली। मात्र नंतर त्यांनी ही याचिका स्वतःच मागे घेतली। या दरम्यान 2 जानेवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेत तुषार भारतीय यांनी थेट बडनेरा येथील आरओवर गंभीर आरोप केले आहेत। तुषार भारतीय यांचे म्हणणे आहे की जेव्हा आम्ही सचिन भेंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला तेव्हा बडनेरा येथील आरओ यांनी मी कन्फ्यूज आहे याबाबत आयुक्तांनी मार्गदर्शन करावे असे म्हणत महानगरपालिका आयुक्तांना लेखी पत्र पाठविले होते। मात्र त्या पत्राचे उत्तर येण्याआधीच आरओ यांनी सचिन भेंडे यांच्या बाजूने निर्णय दिलाय असा गंभीर आरोप तुषार भारती यांनी केला आहे। या आरोपांमुळे आता प्रभाग क्रमांक 19 मधील निवडणूक लढत फक्त राजकीय नव्हे तर प्रशासकीय व कायदेशीर वादात अडकली आहे। काय नेमकं कारण होतं, काय सांगायचं? नाही, पत्रकार परिषदेमध्ये मी हेच सांगितलं की जो अन्याय आरओ कडून झालेला आहे, रिटर्निंग ऑफिसर बडनेरा, की एक आम्ही ऑब्जेक्शन सचिन भेंडे नावाच्या उमेदवारावर आम्ही दाखल केलं होतं आणि ते दाखल केल्यावर रिटर्निंग ऑफिसरनी ही टेक्निकल बाब आहे, मला त्यात नेमकं काय आहे हे कळत नाही, मी कन्फ्यूज आहे आणि माननीय आयुक्तांनी त्याच्यावर आम्हाला मार्गदर्शन करावं अशा प्रकारचं पत्र लिखित स्वरूपात दिलं आणि ते पत्र येण्याच्या अगोदरच त्यांनी तो पेपर नामांकन आहे तो स्कॅन केला आणि तो स्कॅन केल्यानंतर अर्ध्या 1 तासांनी ते पत्र आलं की आजही तो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि डिफेक्ट लायबिलिटीज हा कॉन्ट्रॅक्टरचाच भाग असल्याने आणि तो हस्तांतरित नसल्याने तो कॉन्ट्रॅक्टर आहे अशा पद्धतीचा निर्णय महानगरपालिकेने दिला। आणि ज्यावेळी आम्ही म्हटलं की आता तुम्ही रिव्ह्यू करा तर लगे रिव्ह्यूचा अधिकार मला नाही, त्यामुळे हे स्पष्ट होतं की तो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि आज न उद्या त्या संदर्भामध्ये त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही। आमदार तर अमरावती महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 मधील हा वाद आता अधिकच तापण्याची चिन्ह आहेत। निवडणूक आयोग आणि प्रशासन यावर झालेले आरोप यावर पुढे काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।